साहेब, जय भीम नावाची सुरुवात झाली 1939 ला. चांगदेव हरदास नगराडे नावाचे व्यक्ती होते. त्यांनी सर्वप्रथम जय म्हणजे विजय आणि भीम म्हणजे बाबासाहेब, तो नाऱ्याची सुरुवात झाली. जय भीम जो तुम्ही सर्व नारा घेता, जय भीम. चांगदेव खैरमारे नावाचे व्यक्ती होते. बाबासाहेबाला सर्वप्रथम त्यांनी हाक मारली बाबासाहेब, आणि रमाबाईला त्यांनी सर्वप्रथम हाक मारली रमाई. बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या दिवशी 14 एप्रिलच्या दिवशी ते चांगदेव खैरमार नावाची व्यक्ती होती. मान्यवर साहेब, असो काय हरकत नाही. तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तर ठीक आहे. मी न वांगे खाल्ले तर तुम्ही न काऊन खाल्ले, तुम्ही न काऊन ना सांगायचं स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर. नाही ना, माझ्यापेक्षा मोठी शायरी आहे ना तुमची, माझ्यापेक्षा अनुभवाचं काम आहे ना. असं नाही होत जे निशांचे. आणि म्हणून बिरसा मुंडाचा विषय दिलेला आहे. प्रशांत दादा धामोरे आणि तुम्हाला अकरा भेटायला पाहिजे आहे. तर लक्ष असू द्या, कमिटीच्या मला कसं काम आहे. बिरसा मुंडा पुन्हा जन्म तू या दिनासाठी. बिरसा मुंडा जन्म तू या दिनासाठी. माझ्या आदिवासी तुझी घेतो गाई. सर्वप्रथम जंगल पहाडासाठी जर विद्रोह कोणी केला असेल तो केला भगवान बिरसा मुंडांनी. बिरसा मुंडांनी केला, पण आपल्या जातीचे आपले चोरटे नुसते 500 रुपयासाठी 500 रुपयासाठी बिरसा मुंडाने फसवलं, जेलमध्ये टाकलं, अटक झाली आणि वांफा पसरवली. का हैजा नावाच्या बिमारीनं बिरसा मुंडाची हत्या झाली. अरे हैजा नावाच्या बिमारीनं हत्या नाही झाली, बिरसा मुंडाचा मर्डर करण्यात आला. मर्डर वयाच्या 25व्या वर्षी. ते बलिदान आणि त्याच बिरसा मुंडाने दिलं जंगलासाठी. आणि म्हणून त्यांना बिरसा मुंडांना धरती आबाची उपमा दिलेली आहे. धरती आबाची उपमा म्हणतात त्यांना बिरसा मुंडांना. आणि म्हणून काय म्हणतो,
अरे मी बोलतो खोटं तुम्हाला सांगत नाही. बाजारामध्ये बंधूंना खोटा सिक्का चालत नाही. आणि कोणी किती सांगत असं इतिहास आम्हाला निसर्गाचा, तर बिरसा मुंडाच्या नावाशिवाय निसर्गाच्या इतिहासाचं पान हलत नाही. पान हलत नाही. पान हलत नाही. आणि म्हणून महापुरुष अंगात आणण्यापेक्षा डोक्यात आणा, ते गरज आहे. अंगात उभा आणा. अंगात आणले तर जीवनाचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून ते आत्मसात करायचे तर डोक्यात घेण्याची गरज आहे. नाही तर एक दिवसाची जयंती साजरी केली, घुदुड 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 नाचलं, बोलो शिवाजीने बोलो जय बाबासाहेबची जय, तसं नाही. 365 दिवस आचरणामध्ये आला पाहिजे महापुरुष, तर मानी. नाही तर दाढी भोकड्यासारखी वाढून द्यायची, माय हू शिवाजी माय हू शिवाजी, दुसऱ्याच्या बहिणीवरती वाईट नजर ठेवायची. बरोबर आहे ना? हे आचरण नाही का? नाही, याला आचरण नाही म्हणता येईल बांधवून. आणि म्हणून समजण्याची गरज आहे. आता बघा, बिरसा मुंडाचं बालपण कुठे गेलं? कुठे? जंगल पहाडामध्ये गेलं. जंगल पहाडामध्ये गेलं आणि तिथेच बिरसा मुंडा लहानाचे मोठे झाले. ऐका समोर काय म्हणतो. समाजासाठी त्यांनी विद्रोह केला. बिरसा मुंडांनी विद्रोह केला. जंगल पहाडाची तोडण चालू होती आणि ते तोडण नाही झाले पाहिजे म्हणून बिरसा मुंडांनी विद्रोह केला. आणि त्यासाठी इंग्रज लोकांनी त्यांना अंदर टाकलं. आणि म्हणून जिवंतपणे जिवंत माणसाला मान नाही. जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असेल तरी मुजोर अगाऊ होता आणि मरता बरोबर त्याच्या माहितीवर गोष्टी होते. म्हणते याचा सारखा माणूस नव्हता. बरोबर आहे, याचा सारखा माणूस नव्हता. गोष्ट 14 दिवस असते आणि 14वीचं जेवण त्याच्या हातात येऊ द्या तर सालमनच्या भाजीत मीठ कमी दिसते. मिठासाठी तो रडणारा जोरा जोरात चिल्लावते. ते लहानसं मोठं म्हणजे थांबणारा तुला थोडीशी धीर आहे तेवढ्या म्हणजे तू एका बोटाने चाटून पाहिजे. याच्या 14वीची म्हणते 1 नंबर खीर आहे. आणि जिवंतपणे जिवंत माणसाले मान असता तर माझ्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मेल्यानंतर भारतरत्न पुरस्कार भेटला नसता. आणि याचं जिथं जास्त उदाहरण आहे एकमेव. आणि गावामध्ये म्हणा किंवा कोणी म्हणा, तो सुरत शहर आहे का निशाण शहर आहे. 50 लोक चांगले म्हणतील तर 50 लोक वाईट म्हणतील. आम्हाला कधी मरू द्या नाही रे म्हणून सुरत शहर नाही होतं यार. फक्त लहानसं होतं पण खरं होतं म्हणून. आणि आता वास्तविकता नाकारता येत नाही पण. आणि म्हणून पहा, विद्रोह केला समाजासाठी आणि विद्रोह केल्यानंतर इंग्रज लोकांनी बिरसा मुंडाला अटक केलं. अटक झाली. पहा मी सांगत आहो इतिहास तुम्हाला. बिरसा मुंडा त्यांनी तुरंत विषय दिला. मी तुरंत पकडला त्याला. आणि म्हणून काय म्हणतो,
समाजासाठी तो विद्रोह केला, इंग्रज लोकांनी जेलमध्ये नेला. समाजासाठी तो विद्रोह केला, इंग्रज लोकांनी जेलमध्ये नेला. मरण आला पण शरण गेला नाही, मरण आला पण शरण गेला नाही. बिरसा मुंडा जे पुन्हा जन्म तू बिरसा मुंडा जे पुन्हा जन्म तू या ज्यांना वयाच्या 25व्या वर्षी उपाधी भेटली. बाबासाहेबाला बोधिसत्व, शिवाजी महाराज छत्रपती त्यांचं वय भरपूर झालं, पण 25व्या वर्षी बिरसा मुंडाने एक उपाधी भेटली. ती उपाधी कोणती भेटली? धरती आबा. आजी बिरसा मुंडांना धरती आबाच्या उपाधीने संबोधलं जाते. आणि म्हणून एकाएकी आत गेला, एकाएकी आत